सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उन्हाळी कांद्याला पावसाळ्यात चांगला दर मिळेल या अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवलाय। मात्र काही कांद्यांचे दर घसरलेलेच असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चाळीतला कांदा विक्रीसाठी बाहेर काढू लागले। चाळीत कांदा सडत असल्यामुळे चाळीत ठेवला तर सडतोय आणि विकायला गेलं की रडवतोय अशी गत कांद्यांची झाल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। मागील 2 वर्षात कांदा ऐतिहासिक दराने विक्री झाला होता, मात्र यंदा इतर राज्यात मुबलक कांदा उत्पादित झाल्याने स्थानिक कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची आवक कमी झाली आहे, तरीही दरात घसरण असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। एकीकडे चाळीत साठवणूक होत असल्याने कांद्याचे नुकसान व वजनात घट असताना भाव देखील अपेक्षेप्रमाणे नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना लागवडीचा खर्चही निघाणासा झालाय। भाव घटल्यामुळे शेतकरी बांधवांमधून सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली जाते। की आम्ही कांदा हा भाववाढीसाठी साठवून ठेवला होता, परंतु भाव तर वाढलाच नाही। पण जो साठवलेला जो कांदा होता कम से कम तो 70 ते 75% तो सोडून गेलेला आहे। आता आम्हाला एवढे म्हणजे हे झालेलं आहे की जो आमची मजुरी त्यात लागलेली होती ती मजुरी निघणं सुद्धा कठीण झालेली। तरी सरकारला आमची शेतकऱ्यांची एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं। शेतकरी कृष्णा खंडुमाडी, माझ्याकडे 5 एकर शेती आहे। शेतामध्ये उन्हाळू कांद्याची लागवड केलेली होती आणि आपलं चांगलं सरकार आहे या हिशोबाने मोठ्या आशेने कांद्याची साठवण केलेली आहे। शेड मागच्या बाजूला शेड भरलेली आहे। तर आता तुमचा जुलै ऑगस्ट महिना आलेला आहे तरी कांद्याला भाव वाढलेला नाही आहे आणि कांद्याची मात्र आमची 75% कांद्याची चाळ बसून गेलेली, पण भाव काय वाढला नाही। तर या हिशोबाने आम्ही म्हणजे सरकारवर विश्वास ठेवलेला होता। तर आमचा विश्वासाला फार मोठा तडा दिलेला आहे सरकारने आणि जे आता कांदा शिल्लक आहे त्याच्याने आमची मजुरीसुद्धा निघणार नाही। तर या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावे व काळजीपूर्वक शेतकऱ्यांचाही विचार करावा अशी सरकार। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।